आजपर्यंत आपण 16 व्यक्तींना बाहेर काढण्यात आपल्याला यश आलं. त्यापैकी पहिल्या दिवशी आपण 14 व्यक्तींना रेस्क्यू केलं होतं आणि त्यांची सर्वांची तब्येत आता व्यवस्थित आहे. त्यातले काही लोक हॉस्पिटलमध्ये आहेत, कोणाची फ्रॅक्चर आहे, परंतु सर्व स्टेबल आहेत. काल आपण आणि जे काल एक व्यक्ती यांना रेस्क्यू केलं, परंतु दुर्दैवाने ते मृतावस्थेत आपल्याला सापडले. आज पण आपण व्यक्ती रेस्क्यू केला, परंतु ते पण मृतावस्थेत सापडले. आता 6 लोक, आता अजून 6 व्यक्ती या बिल्डिंगच्या आपल्याला आतमध्ये आहेत आणि एक व्यक्ती जिथे प्रवेश करताना जिथे कचऱ्याचा ढीग आहे तिथे एक व्यक्ती आहे, तिथे पण शोध चालू आहे. आता NDRFने आपण बघताय की सकाळपासून त्यांनी जो वरचा स्लॅब होता तो तोडला, आता खालचा स्लॅब तोडला. त्यामुळे आता त्यांना अजून 2 व्यक्ती लोकेट पण झालेले आहेत आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करत आहेत. खूप अडचणी येत आहेत, कारण स्लॅब पडलेला आहे, काही ठिकाणी बीम पडलेले आहेत आणि ते तोडून, ते कापून, ते बीम उचलून त्यांना रिकव्हरी करावं लागते आहे. परंतु आता NDRF या सर्व व्यक्तींच्या रिकव्हरीसाठी, रेस्क्यूसाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. सर, खूपच चॅलेंजिंग हे सगळं रेस्क्यू आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु किती वेळ अंदाजे लागू शकतो? काय एखादं फुल प्लॅनिंग ठरवलं आहे का, किंवा तसं निश्चित होऊ शकतं आहे का प्लॅनिंग? NDRFच्या चर्चेनुसार त्यांचं म्हणणं आहे की आज रात्री उशिरापर्यंत आपण हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करू शकतो. आता मी जसं मगाशी म्हटलं की 6 व्यक्तींना अजून आपल्याला रिकवर करायचे, त्यातले 2 व्यक्ती त्यांना लोकेट झालेत. आता 4 व्यक्ती अजून लोकेट होत आहेत. परंतु हा जो खालचा स्लॅब आहे हा जेव्हा ते पूर्ण तोडून बाहेर करतील तेव्हा त्यांचा विश्वास आहे की तिथे त्यांना 4 व्यक्तींचा देखील तिथे शोध लागेल. आणखी एक प्रश्न होता की तळमजल्यालाच केवळ पूर्णत्वाचा दाखला, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याला पूर्णत्वाचाच दाखला बांधकाम विभागाला दिलेला नाही, कारण ती परमिशनच घेतली नव्हती. तर हे अनधिकृत बांधकाम आहे की केवळ पूर्णत्वाचा दाखला नाही, काय नेमकं आहे? कारण कन्फ्युजन मोठं झालेलं आहे की विनापरवाना हे सगळं कार्यालय किंवा ॲडमिन बिल्डिंग या ठिकाणी उभा आहे. आणि आता आपण मला वाटतं एक पत्र आपण व्हायरल केलं होतं. तर या बाबतीमध्ये या सर्व प्रकरणाची अत्यंत सखोल चौकशी होईल. ह्या बिल्डिंगची परवानगी योग्य होती, अयोग्य होती, अनधिकृत होती, ह्या सर्व बाबींचा सखोल चौकशी आता आपण हा रेस्क्यू ऑपरेशन संपलं की ही करणार आहोत आणि त्या चौकशी आणि ती सर्व सिद्ध होईल. सी जो भी हमने आश्वासना दी है, अभी थोड़ी देर पहले हमने एक रिक्वेशन किया था कि कंपनी ने प्रॉमिस किया है कि हर एक जो भी इंजर्ड है उसके मेडिकल का खर्चा पूरा कंपनी उठाएगी. जिनकी अनफॉर्चुनेट डेथ हुई है उनकी फैमिली में इमीडिएट एक फैमिली मेम्बर को फुल टाइम एम्प्लॉयमेंट मिलेगा, फुल टाइम जॉब मिलेगी. जिनके छोटे बच्चे हैं उनको उनके एजुकेशन का खर्चा कंपनी उठाएगी. एंड इसके अलावा कंपनी जो है अपने कंट्रीब्यूशन और जो ग्रुप इंश्योरेंस पॉलिसी जो कंपनी जिसका प्रीमियम कंपनी भरती है उसके बेसिस में 25 लाख पर फैमिली को प्रोवाइड की जाएगी. ये जब से हादसा हुआ है, नहीं, इसके अलावा मैं ज़्यादा कुछ नहीं बोल पाऊंगा. इसके अलावा इलीगल था कि कैसे था? नहीं, कोई इलीगल कुछ नहीं. दिस वाज ए एक्ट ऑफ गॉड. जितनी बारिश जैसे हुई है, इसमें PCMC ने भी एक ऑफिशियल रिलीज भी दिया है कि जितनी बारिश यहाँ पे हुआ है उसके बेसिस में ये जो कंप्लीशन लेटर जो है सिर्फ वो अभी ग्राउंड फ्लोर का था, तो ये मैं कंपटीशन इसका भी जवाब देना पड़ेगा ना सर, क्योंकि सर ये ऑपरेशन चालू था. जब ऑपरेशन चालू नहीं था उसके बाद में भी यहाँ पे ये जो बिल्डिंग था वो कैसा था?